खरं तर BNS कलम 106(1) अंतर्गत या ठिकाणी आज गुन्हा दाखल झाल्याची माहिती आम्हाला मिळाली। भारतीय न्यायसंहिता निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवण्याच्या संबंधातला हा गुन्हा आहे आणि त्याचबरोबर अविचारीपणे वागणूक देऊन डॉक्टरांवर होणारी कारवाई यासाठी 5 वर्षाची तरतूद या गुन्ह्यामध्ये आहे आणि तो गुन्हा आज त्या ठिकाणी दाखल झाला आहे। खरं तर ही एका मृत मातेसाठी ही लढाई होती आणि ती सातत्यानं आम्ही याच प्रयत्नात होतो की या मातेला न्याय मिळाला पाहिजे आणि एका चुकीमुळं खऱ्या अर्थानं 5.5 तास त्या ठिकाणी ती आमची भगिनी त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये होती आणि त्याच ठिकाणी तातडीनं तिला जर उपचार झाले असते, पैशाअभावी त्या ठिकाणी तिला उपचार दिले गेले नाही, तेच त्या अहवालामध्ये नमूद झाले। खरं तर आज या ठिकाणी कुणाविषयी कुणालाही द्वेष देण्यासाठी हा आम्ही पाठपुरावा केला नव्हता, तर न्यायासाठी आणि उद्याच्या भवितव्यासाठी गोरगरीब माणूस ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये जाईल त्या ठिकाणी पुन्हा कोणाला अशा प्रकारे मृत्यू येता कामा नये यासाठीची लढाई होती। आणि आज जे सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो की डॉक्टर घैसास यांच्या चुकीमुळं घटना घडलेली आहे आणि तो गुन्हा आज दाखल झाला। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर आमचं सरकार यांचं मी खरं आभार मानेन की अत्यंत तातडीने ह्या सगळ्या समित्या त्या ठिकाणी गठीत केल्या आणि सगळ्या समित्यांचे अहवाल एकत्र करून आज हा न्याय माननीय फडणवीस सरकारने भिसे कुटुंबियांना आणि आम्हाला दिला। याच्यावर कुठे मागणी होती की रुग्णालय प्रशासनावरती गुन्हा दाखल करावा। आता गुन्हा फक्त सुश्रुत घैसासावरती दाखल झालेला आहे। सुश्रुत घैसास हे तिथे मानक डॉक्टर आहे। मानक डॉक्टरांचं काम किती असतं हे खरं डेटाने स्पष्ट केलेलं आहे। कदाचित त्यांनी राजीनामा सुद्धा दिलेला आहे। राजीनामा दिलेला असताना मग मंगेशकर रुग्णालयावरती कारवाई काय झाली? आज खऱ्या अर्थानं पहिल्यापासून आम्ही म्हणत होतो की आत्ता त्यावेळेस आमचं पेशंट असेल आणि भिसे कुटुंबीय हे डॉक्टर घैसास यांच्या संपर्कात होते। डॉक्टर घैसास यांनीच त्यांना त्या ठिकाणी अडवलं होतं। 10 लाख रुपयाची मागणी त्या ठिकाणी लिखित स्वरूपात केली होती। त्यामुळे सुरुवातीपासून आम्हाला जी ट्रीटमेंट घैसास आणि त्यांच्या टीमकडनं मिळाली त्यामुळे सुरुवातीपासून डॉक्टर घैसास हे या सर्व कारणाला दोषी आहेत हे आम्ही बोलत होतो आणि ते तिथल्या संबंधित मॅनेजमेंटनेही प्रेस कॉन्फरन्समध्येही त्यांनी मान्य केलं की त्यांना अथॉरिटी नसताना त्यांनी 10 लाख रुपयाची लिखित दिलं। त्यामुळं आज आम्हाला असं वाटतं की सगळ्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर आणखी यामध्ये पुढं जायच्या आधी काही आमचे डिस्कशन त्यामध्ये होतील। सर्वात महत्त्वाचं यामध्ये सुरुवातीपासून मी स्वतः बोलतो की आज माझी स्वतःची पण कॅपॅसिटी आहे की त्या मुलींना पुढचा त्यांच्या भवितव्यापर्यंत सगळ्या गोष्टी खर्च मी स्वतः 100% करणार कुणी दिले नाही तरी। पण आज मंगेशकर हॉस्पिटलने या 2 मुली ज्या अनाथ झालेल्या आहेत, ज्या मातेपासून अलिप्त झालेल्या आहेत, त्यांचं दायित्व त्यांनी घ्यावं, एक सामाजिक भाव म्हणून घ्यावं ही माझी सुरुवातीपासूनची मागणी होती। ती मंगेशकर हॉस्पिटलने केली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत। लायसन्स कॅन्सल व्हावा अशी प्रामुख्याने मागणी केली होती कुटुंबियांनी, मात्र अजून ते स्पष्ट झालं नाही। FIR मध्ये ज्या काही गोष्टी त्या आम्ही वाचल्यात आणि त्या FIR प्रमाणे त्या सगळ्या गोष्टी घडतील या संदर्भात माननीय CP साहेब आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी प्रेस झाल्यानंतर मी बोलणार आहे। कशाच्या आधारावर हा गुन्हा दाखल झाला? हा गुन्हा 106 कलम जे आहे जे आम्ही वेळोवेळी म्हणत होतो की 5.5 तास इंटेन्शनली अविचारीपणे त्या ठिकाणी वागणूक देणं असेल आणि निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा तो कायदा आहे। कलम 106(1) अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्या ठिकाणी 5.5 तास त्या ठिकाणी महिला जर प्राथमिक उपचार तिथेच मिळाले असते तर तिथे त्यांना गाईडलाईन 100% मिळाली असती की लगेचच तिथल्या ट्रीटमेंट चालू झालेलं असतं, तर ही पळापळी झाली नसती। जसं आता दुसऱ्या अहवालामध्ये शेवटच्या अहवालामध्ये असं इतर हॉस्पिटलला पण त्यांनी सांगितलं की या हॉस्पिटलमध्ये असं झालं, त्या हॉस्पिटल असं झालं। पण सूर्याला तर मी स्वतः त्या ठिकाणी होतो। सूर्याला ॲडमिट केल्यानंतर त्यांनी इमिजिएट त्या ठिकाणी कुठल्याही पैसे न मागता ट्रीटमेंट चालू केली आणि ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्या ठिकाणी 2 मुलींना त्या ठिकाणी जन्म दिला गेला। मला असं वाटतं सूर्यानी पण आधीच वागणूक दिली असती, त्या मुली पण आज जिवंत दिसल्या असतील। त्यामुळे सूर्या किंवा इतर हॉस्पिटल यात दोषी असू शकत नाही असं मला वाटतं। शेवटचा जो अहवाल आला, ज्या अहवालाच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला
त्यात रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याच्या संबंधात कुठलाच निष्कर्ष नाही. याचा अर्थ असा होतो की रुग्णालयाला अंतिम जो अवलोकन अहवाल आहे त्यात क्लीन चिट दिली गेली. तर याकडे कसं बघता, रुग्णालयावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तुम्ही करणार आहात का? नाही, ह्याच्यामध्ये काय आहे की आतापर्यंत जे 5 अहवाल आले, चौथा अहवाल जो शेवटचा आला त्या अहवालामध्ये इतर रुग्णालय दोषी ठरवण्यात आले होते, पण त्याच्यामध्ये मुख्य जो गाभा होता, हॉस्पिटलमध्ये 5.5 तास पेशंट का राहिला याविषयी काहीच नव्हतं, म्हणून त्रुटी अहवाल परत मागवला गेला आणि शेवटचा हा अहवाल आला. हे 4ही अहवाल, यमुना जाधवांचा अहवाल असेल, शासनाचा अहवाल असेल, ससूनचा अहवाल असेल आणि शेवटचा अहवाल असेल, ह्या सगळ्या अहवालांना आम्ही एकत्र करून त्याविषयी आम्ही आमचे जे काही लिगल एक्सपर्ट त्याचं मार्गदर्शन करून पुढची कारवाई काय आहे. एक मिनिट. तुमच्या रुग्णालयात एवढे अग्रेसिव्ह होते, 5 अहवाल आल्यानंतर जो गुन्हा दाखल होतो तो तर बेलेबल ऑफेन्स आहे. 5 वर्षाची आपली शिक्षा. मग काय म्हणजे एवढं सगळं पाठपुरावा करून काय पाहिजे, ते बेलेबल ऑफेन्स आहे. लक्षात घ्या की आता जो गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी होती आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर इतर जी कारवाईची मागणी होती, मला असं वाटतं की ती कारवाई आता पूर्ण झालेली आहे आणि याच्याविषयी पुढचं नेमकी स्टेप्स काय घ्यायची. कारण काय झालं आहे, या 10 दिवसामध्ये तुम्ही पेशंट च्या घरातली मानसिकता तुम्ही विचारात घ्या की ज्या पद्धतीनं त्यांच्यावर सगळ्या पद्धतीनं प्रेशर आहे आणि त्यामुळे त्यांना विचारून पुढच्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत. नाही, मग तर तुम्ही पहिल्या दिवशीची तुम्ही भूमिका घेतलेली होती की रुग्णालयावरती गुन्हा दाखल करा, त्या भूमिकेवरती तुम्ही आजही ठाम आहात का? कारण असा एक निष्कर्ष काढला जातो की सुश्रुत गैसांनी जे मागितलेले पैसे होते ते सुश्रुत गैसांच्या अकाउंटवरती नाही तर रुग्णालयाच्या अकाउंटवरती जाणार होते आणि प्रशासनानं सुद्धा असं स्पष्ट केलेलं होतं की नाही, तुमचं प्रशासनासोबत बोलणं झालेलं होतं, म्हणजे प्रशासन आणि सुश्रुत गैसास यांच्यामध्ये सुद्धा समन्वय होता. तर मग हे सगळं संगनमतानं घडलंय, तर मग फक्त सुश्रुत गैसाच नाही तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सुद्धा दोषी आहे का? तुम्ही पहिल्या दिवसाची जी भूमिका घेतली त्या भूमिकेमध्ये बदल होताना दिसतो. माझ्या भूमिकेत जर बदल असला मी तुमच्यासमोर आलो नसतो. तुम्ही लक्षात घ्या की एखाद्या कुटुंबातली एखादी माता जाणं याचं दुःख त्या कुटुंबाला किती आहे आणि आज त्या मुली पोरक्या होणं हे त्याचं दुःख खूप मोठं आहे. मी सुरुवातीपासून माझे स्टेटमेंट जर तुम्ही पाहिलं तर डॉक्टर गैसास यांनीच IVF करा असं सांगितलं होतं. IVF साठीचं कोटेशन दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी दिलं होतं, त्याच्या आमच्याकडे पावती पण आहे, ती आम्ही सबमिट केलेली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं की दीनानाथनी IVF करा असं सांगितलंच नाही, पण आमच्याकडे ते लिखित स्वरूपात आहे. ते सगळ्या गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत. जो आज जो 5वा जो अहवाल आलेला आहे त्या अहवालाच्या 4ही गोष्टींचं आम्ही ॲनालिसिस करून त्या विषयातला आमचे जे लिगल एक्सपर्ट आहे त्यांच्याशी बोलून पुढची कारवाई काय होऊ शकते. नाही, एवढं सांगा की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती गुन्हा दाखल करावा ही तुमची भूमिका आजही ठाम आहे का? म्हणजे अहवालामध्ये याच्यामध्ये बघा, आरोग्य उपसंचालकांच्या समितीनं स्पष्टपणे म्हटलं होतं की रुग्णालय दोषी आहे, प्रशासनानं 5-5.5 तास अडवून घेतलं. ससूनच्या अहवालामध्ये कोणताही उल्लेख नव्हता. ज्यावेळेस माध्यमांमध्ये टीका झाली त्यानंतर ससूननं पोलिसांवरती दबाव वाढला, पोलिसांनी ससूनला परत अभिप्राय मागितला. म्हणजे रिपोर्टचा खेळ झाला. 4 रिपोर्ट, 4 समित्या, त्याचे वेगवेगळे निष्कर्ष, वेगवेगळे अहवाल, याच्यामधली गंभीरता जी आहे ती निघून गेली आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरतीच गुन्हा दाखल करावा ही तुमची मागणी होती. त्या मागणीवरती तुम्ही ठाम आहात. तुम्हाला परत एकदा शिवाय गैसासांनी जर ट्रीटमेंट दिली नाही त्यावेळेस तर दुसऱ्या डॉक्टरांनी त्यांना तिथे दीनानाथमध्ये ट्रीटमेंट का दिली गेली नाही, म्हणून मग तुम्ही दीनानाथला त्यासाठीच तर हा ज्या अथॉरिटी पर्सनने त्यांनी निष्काळजीपणे आणि अगदी विचारपूर्वक कोणालाही ट्रीटमेंट करू दिलं नाही म्हणून तर हा गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल दोषी नाही असं म्हणायचं नाही, असं नाही ना. दीनानाथ हॉस्पिटलचे कर्मचारी म्हणजे दीनानाथ तुम्ही तशी मागणी का करत नाही? तुम्ही रुग्णालयावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी का करत नाही? एक मिनिट. रुग्णालयावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी तुम्ही का करत नाही? पहिल्या दिवशीचं जे स्टेटमेंट होतं त्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही म्हणताय की रुग्णालयावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, रुग्णालय दोषी आहे. त्यानंतर तुमचं स्टेटमेंट बदललेलं आहे. आता तुम्ही म्हणताय की तुम्ही समाधानी आहात कारण 106(1)च्या अंतर्गत झालाय, त्याच्यामध्ये फक्त डॉक्टर दोषी सापडत आहेत, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी मी तुम्हाला तेच सांगतोय की जे 4-5 अहवाल आलेत तुम्ही तरी ते वाचलेत का? मी 5वा अहवाल अजूनपर्यंत वाचलेला नाही. मी 4 अहवालांच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलोय. त्याच्यामध्ये हॉस्पिटल्स दोषी आहेत. पहिल्या 3 अहवालामध्ये जे काही सांगितलं त्यात डॉक्टर दोषी आहेत. या अहवालाचा जो गाभा असेल त्या गाभ्यानुसार हॉस्पिटल दोषी जर असेल तर 100% आम्ही हॉस्पिटलसाठी या ठिकाणी 100% प्रयत्न करणार आहोत आणि इतर जे काही त्याच्यामध्ये इतरही लोक त्यांच्याबरोबर त्यांच्यासाठी आपण पण यासाठी आपल्याला लिगल
पद्धतीनं जावं लागणारे अहवाल अजूनपर्यंत मी फक्त FIR वाचतोय. तो शेवटचा अहवाल तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर मला तर मी वाचलेला नाहीये. त्यात आम्ही जी माहिती घेतली त्यात असा निष्कर्ष आहे, मी तेच सांगत होतो मगाशी पण, अंतिम जो अहवाल ससूननं दिलाय ज्याच्यात पोलिसांना काही कळत नव्हतं म्हणून पोलिसांनी सांगितलं होतं की यात काय नेमकं करायचं ते सांग. त्यात फक्त घैसाच दोष आहेत. रुग्णालयाला क्लीन चिट दिलेली आहे. फक्त साधा प्रश्न आहे, आजही तुमची रुग्णालयावर दीनानाथवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आहे का? मी अहवाल वाचून माझा आमचा निर्णय डिस्कशन तुम्ही पहिल्या दिवशी एक मिनिट पहिल्या दिवशी तुम्ही अहवाल न वाचता असं म्हणत होते. माझी भूमिका चेंज नाही. नाही साहेब, पहिल्या दिवशी तुम्ही अहवाल न वाचता असं म्हणत होते की गुन्हा दाखल व्हावा. माझा प्रश्न, पहिल्या दिवशी तुम्ही अहवाल न वाचता म्हणत होते की गुन्हा दाखल झाला पाहिजे रुग्णालयावर. आज तुम्ही असं म्हणता की मी अहवाल वाचून सांगतो. या दरम्यानच्या काळात असं काय घडलं की तुम्हाला अहवाल वाचायची गरज पडली? त्याच्यात काही घडलेलं नाही. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, माझ्यावर कोणाचं प्रेशरही नाही. मी सातत्यानं माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आम्ही सातत्यानं जात होतो. त्यांनी मला सांगितलं होतं न्याय मिळेल आणि यापुढची भूमिका 100% घरातल्यांशी डिस्कशन करून या ठिकाणची आमची भूमिका असेल, भूमिका न्यायासाठी असेल. उद्या अशा प्रकारच्या पीडितांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल असेल किंवा इतर कुठल्या हॉस्पिटलनी विदाऊट मनी ट्रीटमेंट केली पाहिजे, तातडीने ट्रीटमेंट केली पाहिजे. मला वाटतं हा दाखला आहे ह्या केसचा संपूर्ण महाराष्ट्रासाठी. यामध्ये तुम्ही अटक होण्याची मागणी करता का? 106 अंतर्गत जी कलम आहे, एक अंतर्गत तुम्ही अटक होण्याची मागणी करता का? 100% 5 वर्षासाठी. तुम्हाला माहिती आहे बेलेबल ऑफेन्स आहे. नाही, बेलेबल ऑफेन्स. मग अटक होण्याची मागणी कशी करता? FIR दाखल झालेली आहे ना. ताई नाही घेऊ आपण. ताई तुम्हाला हे गुन्हा त्याच्यामध्ये माहिती आहे का? सुश्रुत गैसास हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये काम करत होता. तुम्ही असं म्हणालात की तिथल्या प्रशासनानं सांगितलं की सुश्रुत गैसाची याच्यामध्ये चूक आहे. तर मग दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं सुश्रुत गैसासांवरती कारवाई का केली? हा जाब तुम्ही रुग्णालयाला का विचारला? रुग्णालयानं असं सुश्रुत गैसासांना पाठीशी घातलं. तुम्ही असं म्हणताय की व्यक्ती जर दोषी असेल तर मग संस्थेनं त्या व्यक्तीवरती का कारवाई केली नाही? कारण तो व्यक्ती त्या संस्थेमध्ये काम करतो. माझ्या माहितीनुसार त्यांनी इमिजिएट त्या ठिकाणी राजीनामा दिला. स्वतःहून दिला तो. म्हणजे राजीनामा असा राजीनामा कोणी हा केंद्रीमध्ये नाही दिला. सुश्रुत गैसास दोषी असेल तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पहिल्या दिवशी त्यांच्यावर कारवाई का केली नाही? हा जाब तुम्ही विचारला नाही. म्हणूनच मी आता तुमच्या मार्फतच त्यांना मी जाबच विचारतोय की तुम्ही या मुलींची 18व्या वर्षापर्यंत किंवा लाईफ लॉंग त्यांच्या काळजीसाठी आपण काय करणार आहात? आणि माझी पुढची मागणी तीच आहे की ज्या अनाथ मुली आहेत त्यांना एक दायित्व म्हणून तरी आपण मंगेशकर कुटुंबियांनी, फॅमिलीनी, मंगेशकर हॉस्पिटलनी पुढे येऊन यांचं दायित्व स्वीकारलं परत त्याचा मुद्दा राहतो की तो गुन्हा दाखल नको आहे, त्यांच्यावर कारवाई नको आहे. जो गुन्हा दाखल झाला तो फक्त डॉक्टरवर सगळं सांभाळणार. मी त्या सगळ्या गोष्टींचा लिगल ऍडवाइस करून पुढची कारवाई नाही, पळवाट नाहीये, लक्षात घ्या. पळवाटीचा विषयच नाही. आणि पळवाट असेल तर आम्ही एवढे 10-15 दिवस मागे लागून इथपर्यंत पोहोचलो. एवढे मागे लागून काही निष्पन्न झालेलं नाही. एवढे मागे लागून BCI यांना न्याय मिळेल असं वाटतं का? काय दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल दोषी आहे की नाही? 100% दीनानाथ हॉस्पिटलमधले कर्मचारी दोषी आहेत म्हणजे हॉस्पिटल दोषीच आहे. हॉस्पिटल दोषी आहे. दोषी आहे म्हणतोय मी. दोषी आहे म्हणतोय मी, नाही म्हणत नाही. सर, मग दीनानाथ मंगेशकरवर कारवाई होणं गरजेचं आहे का? 100% दीनानाथ मंगेशकरवर कारवाई होणं गरजेचं आहे. परंतु मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, मला 5ही अहवालांचं अॅनालिसिस आल्यानंतर मी जी फॅमिली सफर झाली आहे ती फॅमिलीचा विचार घेऊन पुढच्या आम्ही स्टेप्स घेऊ. आज जी काही स्टेप्स शासनाने घेतलेली आहे, माननीय आमचे मुख्यमंत्री यांनी घेतलेली आहे, यावर आत्ता तरी आम्ही सॅटिस्फाईड आहोत. पुढच्या गोष्टीसाठी आम्ही विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करू. समाधानी आहात असं का सांगितलं? समाधानी आहात सर, तुम्ही असं म्हणालात की 5 समित्यांचा अहवाल जो आहे तो मला हे करायचा आहे. तुम्ही सभागृहाचे सदस्य आहात, लोकप्रतिनिधींकडे विशेष अधिकार असतात. तुम्ही सभागृहाचे सदस्य म्हणून तुम्ही समित्यांना सुद्धा तुमची जी काही माहिती आहे ती विचारू शकला असतात. तुमच्या अधिकारांतर्गत ती माहिती मिळू शकली असते. तुम्ही असं म्हणताय की समित्यांचा मी अभ्यास माझ्याकडे करेन. शेवटचा अहवाल आजचा आलेला नाही, बाकी सगळ्यांचा अभ्यास केलाय. तुम्ही उद्या प्रेस घ्या, उद्या परत मी तुम्हाला अभ्यास करून सांगतो. एवढ्या लवकर तुम्ही समाधानी आहात असं का सांगितलं की आपल्याला जे काय कारवाई होणं बाकी आहे? सर, म्हणजे दीनानाथ तर मी आता फोनवर माहिती घेतली, शेवटच्या अहवालात रुग्णालय दोषी नाही. ठीक आहे, माझ्याकडे येऊ देत तुम्ही सांगा. सर, नाही जसं सर म्हटले की हे
अजून सगळ्या अहवाल आमच्यापर्यंत पण आलेले नाहीये. सगळे अहवाल वगैरे सगळ्या गोष्टी बघून कालची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर खूप वेगळी होती आणि आजची एक परिस्थिती वेगळी होती. तुम्ही मगापासून म्हणता की तुम्ही समाधानी आहात का, तर कालचं जे प्रेशर क्रिएट झालं होतं कुटुंबावरती तर ते खूप मोठं होतं आणि त्याच्यातनं जी आजची परिस्थिती तयार झाली तर त्यातनं आम्हाला हे समाधानकारक आहे. आम्ही कुटुंब म्हणून पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर, अमित गोरखे सर, त्याच्यानंतर रुपालीताई चाकणकर या सगळ्यांवरती आमचा विश्वास आहे आणि हे आज एक पहिलं पाऊल पडलं आहे असं मी तुम्हाला सांगतो. आणि बाकीचे काही गोष्टी होतील ते पुढचे जे काय अहवाल येतील सगळ्या गोष्टी येतील आणि पुढच्या ज्या काही गोष्टी होतील कायदेशीर त्यानुसार त्या टाकल्या जातील. कठोर शिक्षा याच्यातून होणार आहे का सर? जे ड्रेनेबल ऑफेन्स आम्ही आहे, कालपर्यंतची जी परिस्थिती त्याच्यापेक्षा हे आजचं जे काही घडतंय तर हे खूप महत्वाचं आहे कुटुंबीय म्हणून. आणि कुटुंबीय म्हणून आम्ही कशातनं जातोय हे तुम्ही मीडियावाले लोक आणि अमित सर सुरुवातीपासून बघताय. आणि अमित सरांनी आम्हाला 3-4 दिवशीच देवेंद्रजींना भेटवलं होतं आणि देवेंद्रजींनी तेव्हाच आम्हाला न्याय देऊ म्हणून सांगितलं होतं. आणि तुम्ही जर बघितलं तर कुटुंब याच्यावरती ठाम होतं. कालपासून कालची जी परिस्थिती झाली त्याच्यातनं तुमच्याकडनं खूप फोन आले, आम्हाला सगळ्या गोष्टी आल्या, तेव्हा सुद्धा आम्ही ठाम होतो की आम्हाला न्याय मिळेल, नक्कीच गोष्टी होतील. काल तुम्ही बऱ्याच गोष्टी आम्हाला विचारल्या पण त्याचं जे एक धोतक हे आहे उत्तर ते आज आपल्याला बघायला मिळालं. आणि आम्ही खूप सगळे सामान्य कुटुंबातील लोक आहोत. हे घडणं हे सुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि पुढच्या जशा गोष्टी घडतील तर हा लढा आता हा बिसे कुटुंबियांचा नाही राहिला. आम्ही सुरुवातीपासून सांगतोय हा पूर्ण महाराष्ट्राचा लढा आहे आणि याचे परिणाम नक्कीच दिसतील. बाळांची तब्येत कशी आहे सध्या? बाळांची तब्येत प्रोग्रेस आहे बाळांची आणि कुटुंबीय त्यांची काळजी घेतात. तुम्हाला न्याय मिळाला, आता गुन्हा दाखल झाला की अजून काय यामध्ये व्हायला हवं अजून असेल? काय आता अपेक्षा काय आहे? कारण मालंकारमध्ये तुम्ही 4 जणांविरोधात तक्रार दिली होती, त्याच्यामध्ये फक्त काहींचा त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, तर त्या 4 जणांवर गुन्हा दाखल व्हावा, त्यांची चौकशी व्हावी अशी हॉस्पिटलवर काय व्हायला मागणी आहे पाहिजे? का? आम्ही जो पहिला हे दिला होता तो गैसासांविरुद्ध दिला होता, पहिला जो जबाब दिला होता तो. आणि दुसरी जी आमची जी कंप्लेंट आहे ती आमची खाजगी माहिती लीक केल्याची, तर तो दुसरा भाग आहे. तर त्याच्यासाठीचा लढा आहे तो चालूच राहील. दुसरा असा अनुचित प्रकार घडलाय दुर्दैवाने, म्हणून फक्त तुम्ही आता असं म्हणाल की असं घडू नये म्हणून ही महाराष्ट्राची केस झालेली सगळं, मात्र ही सजा पुरेशी आहे का डॉक्टरला? कारण यापुढे ज्या घटना घडली त्यावर असं कोणी छाळच करणार नाही. अशी जर इतकी साधी सजा जर कोणाला मिळत असेल तर कुणी डॉक्टर अशा प्रकारचं कृत्य करू शकतो भविष्यात. त्यामुळे आम्ही तुम्हाला वारंवार विचारतो की तुम्ही समाधानी आहात का, तुम्हाला न्याय भेटला असं तुम्हाला वाटतंय? हेच सांगितलं की आम्हाला तर हे सेक्शन्स वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत या एवढ्या अजून समजत नाही. नक्कीच मुख्यमंत्र्यांनी न्याय दिला आणि याच्याबाबत जे काय प्रशासन आहे पुढे सुद्धा ठोस पावलं उचलतील हे. आणि सर जसं म्हणते की अभ्यास करून त्याच्यावरती जे काय पुढे आहे ते पावलं उचलतील. धनंजय केळकरांवरती सुद्धा तुम्हाला दाखल करण्याची तुमचं मागणं आहे की आजही ठाम आहे का? जर कदाचित हे प्रकरण फक्त एका व्यक्तीवरती गेलं, संस्थेवरती न जाता परत असे प्रकार त्या संस्थेमध्ये घडू शकतात, याची शाश्वती कोण देणार? जर प्रशासनावरती कारवाई झाली नाही तर मग परत अशा घटना घडणार नाही याची शाश्वती काय? आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय हा एका व्यक्तीविरुद्ध लढा नाहीये, हा एका वृत्तीविरुद्ध लढा आहे. आणि ही वृत्ती, ही असंवेदनशील वृत्ती आज हारली आहे. हे तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं, महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या पाठिंब्यामुळं आणि माननीय देवेंद्रजींमुळं शक्य झालेलं आहे. आणि तेच सांगतोय त्यामुळं की हा लढा फक्त त्यांच्या विरुद्ध नव्हता, तर या स्टेप्स काय ते पुढे घडत राहतील.